नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्य बदलून टाकणारे काही गोल्डन नियम. हे नियम तुम्ही प्रॅक्टिकल पद्धतीने पाळलात तर जीवनात स्पष्टता, शांती आणि यश या सर्व गोष्टी मिळू शकतात. तेच गोल्डन नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली म्हणजे स्वतःची जबाबदारी घ्या. आपला आनंद, दुःखासाठी इतरांना दोष देणे थांबवा. माझं जीवन माझ्या निर्णयावर अवलंबून आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. दुसरी म्हणजे वेळेची किंमत ओळखा. अनावश्यक गप्पा, नकारात्मक लोक आणि वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टीपासून नेहमी दूर राहा. रोज थोडा वेळ शिकण्यात, वाचण्यात किंवा कौशल्य वाढवण्यात घाला. तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्याला प्राधान्य द्या. सकाळी 30 मिनिटं व्यायाम, पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप हे न बदलणारे नियम ठेवा. तुमचं शरीर हे तुमचं आयुष्य जगण्याचं एक वाहन आहे. चौथी गोष्ट म्हणजे पैशाबाबत शहाणपण ठेवा. जे कमवा त्यापेक्षा कमी खर्च करा आणि उरलेलं गुंतवा. कर्जापासून शक्यतो दूर राहा. पाचवी गोष्ट म्हणजे लोकांशी सौम्य वागा. प्रत्येकाला आदर द्या, जरी तो तुमच्या विचारांशी जुळत नसेल तरी देखील. शब्द हे औषधही असतात आणि विष देखील, त्यामुळे वापर जपून करा. सहावी गोष्ट म्हणजे शिकणं कधीही थांबू नका. दररोज काहीतरी नवीन शिका. पुस्तक, पॉडकास्ट किंवा अनुभवातून कौशल्य म्हणजे यशाचं चलन. सातवी गोष्ट म्हणजे तक्रार करण्याऐवजी कृती करा. परिस्थिती बदलता येत असेल तर कृती करा, नाहीतर स्वीकारा आणि पुढे चला. आठवी गोष्ट म्हणजे एकांतात वेळ ठेवा. दररोज 10-15 मिनिटं स्वतःशी संवाद साधा. हा वेळ तुमच्या विचारांना आणि निर्णयांना आकार देतो. नववी गोष्ट म्हणजे नाती जपा. खरी नाती वेळ, विश्वास आणि आधारावर उभी असतात. सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष भेटीला जास्त महत्त्व द्या. 10वी गोष्ट म्हणजे कृतज्ञ राहा. रोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. कृतज्ञता तुमचं मन सकारात्मक ठेवतं. 11वी गोष्ट नाही म्हणायला शिका. सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू देऊ नका. जे तुमच्या मूल्यांना, वेळेला किंवा मानसिक शांततेला हानी पोहोचते ते नाकारायला शिका. 12वी गोष्ट म्हणजे तुलना थांबवा. तुमचा प्रवास इतरांच्या मापदंडावर मोजू नका. तुलना हे आनंदाचं सर्वात मोठं चोर आहे. 13वी गोष्ट म्हणजे संयम ठेवा. मोठं यश किंवा चांगला बदल एका रात्रीत होत नाही. झाड लावून त्याला फळ यायला वेळ लागतो, तसं जीवनातही आहे. 14वी गोष्ट म्हणजे अपयशाला शिक्षण समजा. चुका टाळण्यापेक्षा त्यातून शिकणं महत्त्वाचं. प्रत्येक अपयश तुमच्या सुधारणा करण्याची संधी आहे. 15वी गोष्ट म्हणजे नकारात्मकतेपासून नेहमी दूर राहा. सतत तक्रार करणारे, वाईट बोलणारे किंवा नाउमेद करणारे लोक शक्यतो टाळा. तुमचं वातावरण तुमचं मन तयार करतं. 16वी गोष्ट म्हणजे साधेपणा पाळा. जितकं साधं जीवन तितकी कमी चिंता. अनावश्यक वस्तू, काम आणि नाती काढून टाका. 17वी गोष्ट म्हणजे स्वतःवर गुंतवणूक करा. कोर्स, प्रशिक्षण किंवा आरोग्यासाठी खर्च केलेला पैसा हा सर्वोत्तम गुंतवणूक आहे. 18वी गोष्ट म्हणजे भावनावर नियंत्रण ठेवा. राग, ईर्ष्या किंवा अहंकाराच्या भरात घेतलेले निर्णय बहुतेक चुकीचे ठरतात. बोलण्याआधी आणि कृती करण्याआधी 5 सेकंद थांबा. 19 म्हणजे इतरांना मदत करा. शक्य असेल तेव्हा मदत करा, पण स्वतःची हानी करून नाही. दान फक्त पैशाचं नसतं. वेळ, ज्ञान आणि प्रेम हेही दान आहे. 20वी गोष्ट म्हणजे सध्याच्या क्षणात जगा. भूतकाळात अडकून किंवा भविष्याची सतत चिंता करून आजचं सौंदर्य नष्ट करू नका. हे 20 गोल्डन नियम तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात मदत करतील. हे नियम कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.